फडणवीस साहेब योग्य असेल तर सगळ्याच पक्षांना मदत करतात आणि विशेषतः सहकाराला सर्वसामान्य सभासदाच असतो, तो कुणाच्या खासगी मालकीचा कारखाना नसतो. त्यामुळं त्यांनी मन मोकळेपणाने आम्हाला मदत केली. प्रकार म्हशी कारखाना उभा केला आणि शंकर कारखाना उभा केला. या सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितले की आमच्या डोक्यावरती आदरणीय फडणवीस साहेबांचं छत आहे आणि हे छत जर काढलं तर सभासदांची गव्हाण बंद पडेल असं त्यांनी वक्तव्य केलं. वास्तविक पाहता मला अभिमानाने सांगावं वाटतं की या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब ह्यांच्या तोंडून अशा पद्धतीची वाक्य आम्ही कधी ऐकलेलं नाही. कारण का त्यांनी या राज्याची शपथ घेताना राज्याचं पालक या नात्याने शपथ घेतलेली फडणवीस साहेबांनी. आणि फडणवीस साहेब योग्य असेल तर सगळ्याच पक्षांना मदत करतात आणि विशेषतः सहकाराला सर्वसामान्य सभासदाच असतो, तो कुणाच्या खासगी मालकीचा कारखाना नसतो. त्यामुळं त्यांनी मन मोकळेपणाने आम्हाला मदत केली आणि मी लोकसभेला उभा राहण्याच्या आधीपासून लोकसभेला उभा राहिल्यानंतर त्यानंतर अनेक इलेक्शन झाले. ज्या माणसाने दिलं त्याच्याबद्दल जाहीररित्या आभार व्यक्त करणं हे आमच्या घराण्याची शिकवणच आहे. फडणवीस साहेबांनी आम्हाला मदत केली का? केली. आम्हाला म्हणजे कुणाला केली? या तालुक्यातल्या सर्वसामान्य सभासदाच्या कारखान्याला मदत केली. त्यामुळे अभिमानाने सांगतो की त्यांनी मदत केली. दुसरी गोष्ट, जेव्हा एखादा मंत्री शपथ घेतो, शपथ घेतल्यानंतर त्या शपथेमध्ये उल्लेख असतो की मी नागरिकांबद्दल ममत्व बाळगेन, त्यात कोणताही भेदभाव करणार नाही, सगळ्यांना घेऊन काम करेन. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, पालकाप्रमाणे वागायला पाहिजे. यांची अख्ख्या इलेक्शन मधली नगरपालिकेची भाषणं बघा, आत्ताची भाषणं बघा. भाजपच्या उमेदवाराला दिलं तरच पैसे देईन, नाहीतर देणार नाही. ही भाषा पालकमंत्र्यांनी पालकत्वाची भूमिका बजवायला पाहिजे. का आमचा माणूस निवडून दिला तरच मतदान करेन ही भाषा बोलावी. तुम्हाला पैसे किंवा मदत, त्या मतदारसंघाचा विकास असेल ही भाषा बोलत असतील तर चुकीच आहे. आणि ते 21 कोटी कसे